आणि एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे राहुल गांधी यांचा कोल्हापूरचा दौरा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या क्षणाची मोठी बातमी, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर शहरात येणार होते। कसबा बावडा इथे राहुल गांधी यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार होतं, पण राहुल गांधी यांचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे। राहुल गांधी यांच्या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यानं हा दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ज्ञानेश्वर, काय माहिती आहे, याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे का? मिलिंद सर, राहुल गांधी हे 2 दिवस आहे ते कोल्हापूर दौऱ्यावरती होते, मात्र आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार त्यांच्या विमानामध्ये आहे ते बिघाड झालेले, त्यामुळे विमान उड्डाण करू शकत नसल्यामुळे राहुल गांधी आज आहे ते कोल्हापूरला येणार नाहीत। त्यांचा दौरा पोस्टपोन होतोय आणि तो उद्या सकाळी 8:30 वाजता येण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते। आज खरं तर त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि त्याची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली होती। यासोबतच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आहेत ते रस्त्याच्या दुतर्फा येऊन थांबले होते आणि त्यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या स्वागताची जय्यत तयारी आहे ती केली होती। मात्र हे सगळे आता कार्यकर्ते परतायला सुरुवात झालेली आहे आणि राहुल गांधींचा दौरा आहे तो रद्द झाल्याची माहिती आहे ती आपल्याला सूत्रांच्याकडून मिळते। औपचारिक घोषणा आहे ते काँग्रेसचे नेते काही वेळातच करतील, मात्र कार्यकर्त्यांच्या पदरी आता निराशा आल्याचं पाहायला मिळते। मात्र पुन्हा एकदा उद्या सकाळी 8:30 वाजता राहुल गांधी कोल्हापूर विमानतळावरती दाखल होतील आणि त्यानंतर जे उर्वरित कार्यक्रम आहेत म्हणजे ज्ञानेश्वर, असं म्हणता येऊ शकतं की आजचा दौरा होणार नाही, पण उद्याला राहुल गांधी कोल्हापुरात येणारच, कारण राहुल गांधी यांचा विधानसभा निवडणुकांच्या आधीचा हा पहिला महाराष्ट्र दौरा आहे। तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीबद्दल।